बाबासाहेब आंबेडकरांचा। कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष पी.जी. वानखडे, या मंचकावरती उपस्थित ॲडव्होकेट एस.जी. गवई, रमेश तायडे, अशोक इंगळे, ॲडव्होकेट प्रवीण तायडे, ॲडव्होकेट सी.एन. वानखडे, ॲडव्होकेट राहटे आणि बारचे असणारे सगळेच मेंबर आणि असोसिएशन, उपस्थित वकील मंडळी, बंधू आणि भगिनी, लोकसभेच्या संदर्भातली असणारी नोटिफिकेशन कदाचित 14 तारखेला बाहेर पडेल अशी एक अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर मग असणारी आपली एक जबाबदारी सुरुवात होते असं मी त्या ठिकाणी मानतोय। नेहमीच्या इलेक्शन आणि हे इलेक्शन हे दोन वेगळे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय। नेहमीच्या इलेक्शन प्रमाणे उमेदवार पक्ष कार्यकर्ता हा लढतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की कुठलाही पक्ष निवडून आला तर त्याचं एक ठरलेलं ब्रीद असतं की घटनेच्या चार चौकटीच्या आतमध्ये राहून मी असताना माझं राज्य करणार, त्याच्यामुळे ती चौकट ओलांडणार नाही याची असणारी सर्वसामान्य माणसाला गॅरंटी असते आणि म्हणून ए आलाय काय, बी आलाय काय, सी आलाय का, सत्तेवरती तो लिस्ट वॉरिड असतो अशी असणारी परिस्थिती आहे। पण आत्ताची असणारी जी निवडणूक आहे ही मला वाटतं इथे असणाऱ्या एकूण एक मतदाराला कन्सर्न आहे, संबंधित आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तर ही लोकसभा संपल्यानंतर ते येणाऱ्या नव्या लोकसभेपर्यंत जी चौकट आपण बांधून घेतलेली आहे ती चौकट ओलांडण्याची भाषा चाललेली आहे आणि ही ओलांडण्याची ज्यावेळेस चर्चा सुरुवात होते त्यावेळेस मी असताना मानतो की सामान्य माणसाचा संबंध आहे अशी असणारी परिस्थिती आहे, कारण का त्याच्या अधिकाराचा संबंध आहे। खऱ्या अर्थाने तो राज्य डायरेक्ट राज्य करता येत नाही म्हणून इनडायरेक्ट राज्य चाललंय, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत इनडायरेक्ट राज्य चालले अशी असणारी परिस्थिती आहे। डेलिगेटेड पॉवर्स आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने असताना संविधानाच्या माध्यमातून डेलिगेटेड पॉवर्स आहेत, त्या डेलिगेटेड पॉवर्सच्या माध्यमातून राज्य शासन चालले असं आपल्याला गृहीत करायला हरकत नाही। आत्ताच्या याच्यामध्ये हे डेलिगेशन दिलेले पॉवर्स याच्याबद्दलची चर्चा नाही, पण सामान्य माणूस आहे त्याच्या अधिकाराची चर्चा ही आता होणार आहे आणि सामान्य माणसाच्या अधिकाराची चर्चा ज्यावेळेस होईल त्यावेळेस इथला असणारा प्रत्येक माणसाचा संबंध असं मी त्या ठिकाणी मानतो आणि या प्रत्येक माणसाचा संबंध असेल तर आपल्याला व्यवस्था कशी पाहिजे हा चर्चेचा मुद्दा तिथे येतो। आता ह्या चर्चेच्या मुद्द्यामधले दोन भाग असं मी त्या ठिकाणी मानतो। एक, एक्झिस्टिंग सिस्टम जी आहे ती आपल्याला सफिशियंट वाटत असेल तर आपण मग भूमिका घेतली पाहिजे की तशी ती चालली। जे कोण प्रॉपगेट करते इथं कोणीतरी म्हणते किंवा नाही इथं सगळा बदल झाला पाहिजे तर त्याला पहिला असताना प्रश्न, ठीक आहे नवीन सिस्टम काय आहे
त्या नव्या सिस्टम मध्ये असताना आत्ताच्या अधिकारापेक्षा अधिक अधिकार आहेत की काढून घेतलेले अधिकार आहेत याचे असणारा भाग. आणि म्हणून आपण असं बघतो की नवीन काही येणार ह्याची चर्चा नाहीये, काढणार एवढीच फक्त चर्चा आहे. तेव्हा त्याला कन्सीड करणं मी असं म्हणतो की आपल्या पायावरती धोंडा पाडणं अशी असणारी परिस्थिती आहे. काही माहीत नसताना, विदाऊट नोईंग ज्याला आपण म्हणतो, काही माहीत नसताना बदल करायला मी ज्यावेळेस परवानगी घेतो त्यावेळेस मी माझ्या पायावरती दगड मारतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी. ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. याचं कारण की इथे आखून दिलेली चौकट आम्ही मोडणार आणि नवीन चौकट निर्माण करणार. मग इथे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. शेतकरी हा एक स्टेक होल्डर आहे, ट्रायबल हा एक स्टेक होल्डर आहे, एससी हा इथला असणारा स्टेक होल्डर आहे, इंडस्ट्री आहे तो एक स्टेक होल्डर आहे. इथे प्रत्येक माणूस हा त्याच्यातला असणारा स्टेक होल्डर आहे. तर ह्या प्रत्येक स्टेक होल्डरचे अधिकार काय, या प्रत्येक स्टेक होल्डरचे अधिकार काय, त्याची कुठेच आपल्याला असणारा चर्चा दिसत नाही. आणि म्हणून ही निवडणूक पक्षाची निवडणूक नाही, उमेदवाराची निवडणूक नाही, तर ही मतदाराची निवडणूक आहे. हे आपण लक्षात घ्या. ही मतदाराची निवडणूक आहे. मतदाराला उद्याची कुठली व्यवस्था पाहिजे, निवडून गेलेला हा मी जसं म्हणतो डेलिगेटेड पॉवर्स खाली तो काम करतो अशी परिस्थिती आहे. त्या डेलिगेशनच्या त्याला बाहेर जात आहे. पण आता इथे असणारं जे पॉवर आहेत ते पॉवरच बदलतोय. तर नेमकं काय बदलतोय याचा आराखडा कुठंच नाही. आणि म्हणून याचा इफेक्ट, परिणाम हा असणारा प्रत्येक मतदारावरती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या निवडणुका ज्याला सिस्टम्स आपण म्हणतो, व्यवस्था आपण म्हणतो, विचारांची व्यवस्था आपण म्हणतो, त्याच आहे. आपल्याला असणारा या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी विचारांची चौकट पाहिजे की इथे असणाऱ्या मनुस्मृतीवरती आधारित असणारी व्यवस्था पाहिजे. ही निवडणूक आहे. बॅरेकिंग व्हेरी क्लिअर आहे. आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत त्याच्यावरती असणारा अवलंबून त्या ठिकाणी आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला असणारं तिथे निर्णय घ्यावे लागतील. त्याच्यामुळे अलफनेस जो आहे या निवडणुकीला आपल्याला सोडावं लागेल. माझं काय करणं आहे हे यावेळेस या निवडणुकीमध्ये चालणार नाही. तर या निवडणुकीमध्ये माझा कन्सर्न आहे आणि मी त्याचा केंद्र आहे हे मी त्या ठिकाणी मानलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला वाटतं की त्या असणारं फुले शाहू आंबेडकरी विचाराचीच ही जी संविधान आहे, संतांच्या विचाराचं असणारं हे जे संविधान आहे हे कायम राहिलं पाहिजे. त्या प्रत्येक माणसाने त्याला जसं जसं योगदान देता येईल या निवडणुकीमध्ये आणि सहभाग घेता येईल त्या पद्धतीने त्यांनी घेतला पाहिजे. मग फिजिकल मदत द्यायची असेल तर फिजिकल मदत, ती फिजिकल मदत देत असताना आपल्यावरती काहीतरी फायनान्शियल बर्डन येणार असेल तर ते फायनान्शियल बर्डन सुद्धा आपण असताना उचललं पाहिजे आणि योगदान दिलं पाहिजे. कारण का हा निवडून गेलेल्या मी जसं म्हटलं उमेदवाराचा संबंध नाही, राजकीय पक्षाशी संबंध नाही, तर आपण जे मतदार आहोत त्या मतदाराला कुठली विचारसरणी पाहिजे त्याच्यावरती आधारित ही निवडणूक आहे. या दृष्टीने आपण सगळेजण बघाल ही अपेक्षा बाळगतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो.